जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 9वा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल अघवे श्रोता अवधान द्यावे एकचित्ते। श्री समर्थांच्या कृपेने आपण नित्य नियमाने श्रवण साधना करीत आहात आणि त्यामुळेच आपल्याला आध्यात्मिक आनंद मिळत आहे। म्हणून समर्थ म्हणतायत, एक वगतृत्व श्रवणी पडे तेने झाले समाधान मोडे केला निश्चय विघडे अकस्मात। ते वगतृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार। एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला तेने संशयोची वाढला जन्मवरी। जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे। श्री समर्थांनी श्रवण साधना कशी करावी हे या समासामध्ये सांगितलेले आहे। श्री समर्थ म्हणतात आहे की आता श्रवण कैसे करावे, श्रवण कसं करावं तेही सांगिजेल अघवे। ते सगळं आता मी तुम्हाला सांगतो आहे। श्रोता अवधान द्यावे एकचित्ते। एकचित्त या शब्दाचा अर्थ आहे इतरत्र कुठेही लक्ष न देता आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्याकडे तुम्ही एकाग्र व्हा। त्यामुळे तुमच्या खऱ्या अर्थाने श्रवण साधनेचा तुम्हाला लाभ होऊ शकेल। म्हणून समर्थ म्हणतात, एक वगतृत्व श्रवणी पडे जेने झाले समाधान मोडे एक निश्चय विघडे अकस्मात। साधक या साधकाने कुठली पथ्य पाळावी जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पंथ सांभाळावी। ज्या व्यक्तीला आपल्या प्रगतीबद्दल आध्यात्मिक उन्नतीबद्दल जर खऱ्या अर्थाने तळमळ असेल, आपली प्रगती झाली पाहिजे असं ज्याला वाटत असेल, त्याने सगळ्यात पहिलं काय करावं तर श्रवण कुठलंही करणं सोडून द्यावं। काय म्हटलंय समर्थांनी, कुठलंही श्रवण करणं सोडून द्यावं। काहीही ऐकत राहणे याचं नाव श्रवण नाही आहे। जे ऐकायचं आहे तेच ऐकणे याचं नाव आहे श्रवण। आपल्या कानांवर वेगवेगळ्या प्रकारचे दिवसभरात अनेक संस्कार होतात। आपण कोणाचं बोलणं ऐकतो, कोणाची निंदा ऐकतो, कोणाचे गायन ऐकतो, कोणाचे वक्तृत्व ऐकतो, कोणाचं संभाषण ऐकतो, कोणाचं व्याख्यान ऐकतो, अनेक प्रकारचं आहे। श्रवण अनेक प्रकारचं होत असतं आणि त्या श्रवणामुळे आमच्या चित्तवृत्तीवर त्याचा परिणाम होत असतो। म्हणून चित्तवृत्ती चलित करेल अशा प्रकारचं कुठलंही साहित्य साधकाने वाचू नये आणि कुठल्याही व्यक्तीकडनं ते श्रवण करू नये। श्रवण करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जे श्रवण करतात त्यांनी ज्याचं श्रवण करतो आहे तो आमचा निश्चय बिघडेल, आमच्या पूर्वग्रहाला धक्का बसेल असं कुठलंही श्रवण साधकाने करू नये। ही ताकद श्री समर्थांनी दिलेली आहे। म्हणूनच कुठल्याही कलेमध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या सद्गुरूंकडे किंवा गुरूंकडे किंवा त्या कलावंतांकडे शिकायला एखादा विद्यार्थी येतो तेव्हा त्याची परीक्षा पाहिली जाते। तो खऱ्या अर्थाने शिकण्यासाठी प्रवृत्त आहे का, त्याची मानसिकता आहे का, तेवढे कष्ट घ्यायची त्याची तयारी आहे का, हे सगळ्यात पहिल्यांदा पाहिले जाते आणि नंतर त्याला शिष्य म्हणून स्वीकारले जाते। संगीतामध्ये तर हाताला गंडत्व बांधण्याची पद्धत आहे। याचा अर्थ मी तुमचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे आणि त्या गुरूंनी सुद्धा त्या शिष्याला आपलं शिष्य म्हणून घेतलेलं आहे। तेव्हा त्या दोघांमध्ये जो संवाद होतो त्यातून कलेची उत्पत्ती होते, त्यातून ज्ञान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिले जाते। मग ज्याच्याकडे पहिल्यांदा शिकायला आपण जातो तो संस्कार कायम ठेवावा लागतो। म्हणून गुरु करताना सुद्धा याची आपल्याला काळजी घ्यावी लागते। म्हणून समर्थ म्हणतायत, तेने झाले समाधान मोडे। जे आमचं समाधान झालं होतं ते समाधान मोडते। याचा अर्थ तुम्ही जे पहिलं ज्ञान घेतलं होतं त्या पूर्वज्ञानाला नंतर घेतलेल्या ज्ञानामुळे व्यत्यय निर्माण होतो। आम्हाला अध्यात्मामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक ग्रंथ जो आम्ही हातात घेतला त्याला सहाय्यक दुसरा ग्रंथ वाचला पाहिजे। म्हणून समर्थांनी श्रवण करताना सुद्धा अशाच महंतांकडनं श्रवण करावं की ज्यांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे, ते वक्तृत्वच त्यागावं जे माईक स्वभावे। काय सांगितलंय, ते वक्तृत्व त्यागावं जे माईक स्वभावे। ते वक्तृत्व त्यागावं जे माईक आहे। माईक म्हणजे मुळात खोटं आहे, माईक म्हणजे मायेचं आहे, माईक म्हणजे मिथ्या आहे।
ज्याला सत्यता नाही आहे, जे परलोकाच्या उपयोगी नाही आहे, जे आमच्या भगवत प्राप्तीला व्यत्यय करणार आहे, अशा प्रकारचं कुठलंही साहित्य साधकाने श्रवण करू नये. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आहे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. जर तुम्हाला प्रगती करायचं जर निश्चित ठरलेलं आहे, मी साधक आहे, मग साधकाने त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला जर वरच्या पोस्टवर जाऊन नोकरी करायची आहे, त्याला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे, तर त्याला त्याची पथ्य सांभाळावी लागेल की नाही. मग त्याला जास्त वेळ करमणुकीत घालता येणार नाही, मित्रांमध्ये जास्त जाता येणार नाही, त्याला अभ्यासामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल, उशिरापर्यंत झोपून राहता येणार नाही, कष्ट करावे लागतील, त्रास झाला तरी तो सहन करावा लागेल. ज्या विद्यार्थ्याला सुख पाहिजे असेल त्याला विद्या मिळणार नाही, आणि ज्याला विद्या पाहिजे आहे त्याला सुख मिळणार नाही. तसं साधकांच्या बाबतीतही आहे. ज्याला भगवत प्राप्ती पाहिजे असेल त्यांना इहलोकांची आसक्ती आहे ती त्याला टाकावी लागेल, त्याचा मोह सोडावा लागेल. ते माईक आहे हे त्याला समजून घ्यावं लागेल, आणि माईक असल्यानंतर त्या गोष्टी आम्हाला दूर कराव्या लागतील, जरी आम्हाला त्याची इच्छा असली तरी. म्हणूनच तर अशा प्रकारचे आम्ही जे यम पाहिले, म्हणजे अष्टांग योगामध्ये यम जो म्हटला आहे, तो अष्टांग योगामधला यम, नियम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, या सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत या कशासाठी आहेत की आमच्या इंद्रियांवर आम्ही ताबा मिळवला पाहिजे, आणि कुठलीही गोष्ट आम्ही स्वीकारायची आहे हे साधकाने ठरवलं पाहिजे. जसं एखादा वर्जिश करणारा पैलवान, त्याला जर जगज्जेता व्हायचं असेल तर त्याला उत्तम खुराक पाहिजे, रोज वर्जिश पाहिजे, चांगल्याची संगती पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन पाहिजे. या सगळ्या गोष्टींची त्याला गरज आहे, कारण त्याला जे प्राप्त करायचं आहे त्या प्राप्तीसाठी तेवढी बंधनं त्याला आवश्यक आहे. आता मला प्राप्तच काही करायचं नसेल तर वाटेल तसं ऐका, मला प्राप्तीच नाही पाहिजे आहे तर ईट, ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आणि मजा करा, उड्या मारा, हरकत नाही, काही प्राप्त होणार नाही. प्राणी आला आला जन्मा, बापुडा व्यर्थची गेला, अशी अवस्था माणसाची होईल. म्हणून साधकाने काळजी घेतली पाहिजे. समर्थ इतरांना म्हणत नाही आहेत जे साधकच नाही आहे, ज्यांना साधनाच करायची नाही आहे, ईश्वर प्राप्तीची तळमळच नाही आहे, त्यांच्याबद्दल काही बंधन नाही. पण ज्यांना काही प्राप्त करायचं आहे, ज्यांना वरच्या पदावर जायचं आहे, त्या व्यक्तीला जास्त काळजी घ्यावी लागते. ज्याचं ध्येयच मोठं आहे, ज्याचं लक्षच मोठं आहे, त्या व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, ते वगतृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. जिथे ऐकल्यानंतर आम्हाला काय ऐकलं कळतच नाही, काय ऐकून फायदा, त्याचा काय ऐकून फायदा आहे हो. मग असे बरेचदा होते बघा, कारण काय कळलं तेच सांगता येणार नाही. जिथे आम्हाला काय प्राप्त झालं हेच कळणार नाही तर ते श्रवण करून काय उपयोग. आपण ज्या कारणासाठी बसलो आहोत ते कारण आमचं सिद्ध झालं पाहिजे. श्रवणाला बसले आहात ना, मला आज चांगल्या गोष्टी कळल्या आणि आजपासून माझ्यामध्ये मी हा बदल केला, याचं नाव आहे श्रवण. म्हणून म्हटलं आहे, श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, त्या क्षणी बदल होतो, वेळ नाही लागणार. आम्ही पाणी पिल्यानंतर ज्याप्रमाणे आम्ही पाण्याची तृप्ती करून घेतो, आमचा अंतरात्मा तृप्त होतो, त्याप्रमाणे श्रवण केल्यानंतर सुद्धा आम्हाला तृप्ती प्राप्त झाली पाहिजे, ते समाधान प्राप्त झालं पाहिजे. श्रवणाचं समाधान असते, बडबड करत राहणे आणि नुसतं आपण ऐकत राहण्याने काहीही समाधान मिळणार नाही, काहीही समाधान होणार नाही. म्हणून देणाऱ्याने सुद्धा नेमकं काय द्यायचं आहे हे निश्चित ठरवावं, आणि घेणाऱ्याने सुद्धा नेमकं यातलं काय घेतलं पाहिजे हे त्याला निश्चित कळावं. कारण जी गोष्ट समजायची आहे तीच नेमकी समजत नाही. बाकीच्या गोष्टी समजतात, त्यामध्ये सांगितलेले दृष्टांत कळतात, गप्पा गोष्टी कळतात, हास्य विनोद कळतात, पण आध्यात्मिक ज्ञान मात्र त्यातून काहीही मिळत नाही. आमच्यावर चांगला संस्कार होईल असं जर श्रवण आम्हाला ऐकायला मिळालं नाही तर तुमचा तो वेळ अक्षरशः वाया गेला असं समजा. समर्थांनी तेच सांगितलं आहे, दुसरं काही नाही. ते म्हणतात आहे, एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला,
तेने संशयोची वाढला जन्मवरी. जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. असं श्रवण करा की ज्यामुळे अध्यात्मामधला जो अद्वैत ग्रंथ आहे, अद्वैत ज्ञान आहे, ते दृढ झालं पाहिजे. अद्वैत म्हणजे परमेश्वर एक आहे आणि मी परमेश्वर स्वरूप आहे, याला म्हणतात अद्वैत. शेवटी मी परमेश्वर आहे याची अनुभूती. हे जगत सगळं माया आहे, हे ज्याच्यातून आम्हाला कळेल. अशा प्रकारचा अद्वैत सांगणारा, द्वैतापासून दूर नेणारा असा ग्रंथ आहे, तो साधकाने श्रवण करावा असं समर्थ म्हणतात. समर्थांनी तर एका ठिकाणी असं म्हटलं आहे की पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. फार सुंदर वाक्य आहे. रस्त्यावर पडलेली वस्तू जशी आम्ही एकदम उचलू नये. आता सध्या तर आपल्याला माहीत आहे, सध्या तर माहीतच आहे आपल्याला की रस्त्यावर पडलेली कुठलीही वस्तू जर अनोळखी असेल, परिचित नसेल कोणी त्या व्यक्तीचा मालक तिथे नसेल, तर त्या वस्तूला हात लावू नये सांगितलेलं आहे. आता त्या वस्तूला कोणीही हात लावू नये. उलट त्या वस्तूची आपण पोलीस अधिकाऱ्यांकडे सूचना दिली पाहिजे की अशी बॅग इथे सापडलेली आहे किंवा अशी वस्तू इथे पडलेली आहे. पोलीस स्टेशनला दिली पाहिजे, कारण त्या वस्तूमध्ये काय असेल हे सांगता येत नाही. त्याला हात लावू नये असं समर्थ 400 वर्षांपूर्वी सांगता येतो. आणि ती गोष्ट आज आपल्याला अंमलात आणावी लागते आहे. म्हणजे समर्थांना याचं परखड ज्ञान झालेलं होतं. 400 वर्षांपूर्वी त्यांना हे सगळं माहीत होतं. म्हणून समर्थ म्हणतात पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, त्याला स्पर्श सुद्धा करू नये. त्याप्रमाणे रस्त्यावर असलेले म्हणजे याचा अर्थ जे आमच्या साधनेला बाधक असलेलं कुठलंही साहित्य, या साहित्याचं वाचक साधकाने करू नये. या साहित्याचं कुठलंही वाचन करू नये. ज्ञान वाढवणं भाग वेगळा आणि माहिती मिळवणं हा भाग वेगळा आहे. माहितीसाठी खूप वाचले जाते. स्वामी विवेकानंदांचं ते प्रसिद्ध वचन आहे की मी 2000 पुस्तके वाचली आणि यातून काय प्राप्त झालं असा प्रश्न विचारा की एवढं वाचून सुद्धा काही उपयोग नाही, हे त्याचं उत्तर आहे. शेवटी सद्गुरूंच्या जवळ बसून मला प्राप्त झालं असं विवेकानंद म्हणतात. आम्हाला जे प्राप्त होते ते संतांच्या सहवासात मिळते. आम्हाला जे प्राप्त होते ते संतांच्या माध्यमातून मिळते. बाकी कुठेही काहीही मिळणार नाही. म्हणून समर्थांनी कटाक्षाने सांगितलेलं आहे की असं करा. जो मोक्षाचा अधिकारी, वक्ता कोण असला पाहिजे? जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. आता प्रीती वाटली पाहिजे ती अद्वैत ग्रंथाची. आता सगळं वाचलं, कादंबरी वाचल्या आपण, आता मात्र त्यात काही रस नसावा. ते वाचून काय मिळणार आहे? जशी टीव्हीवरची मालिका पाहून त्या क्षणापुरता त्याचा आनंद आहे, पण तिथून उठल्यानंतर काय हो, तर तो वेळ वाया गेला. जीवन हे भुलण्यासाठी नाही, घालवण्यासाठी नाही, त्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवन आहे. मग ती सार्थकता कशात आहे हे विवेकाने विचार करा. म्हणून आमचा वेळ फार मोलाचा आहे, कारण आमचं जीवन शतवर्षे वयने मिळे. 100 वर्षांचं वय जरी असलं तरी त्यामधला आमच्या हातात मिळतो किती अभ्यासाला वेळ हो? फारच थोडा वेळ मिळतो. म्हणून म्हटलंय बालपण खेळी रमलो, तारुण्य रासले वृद्धपणी देवा, आता दिसले पैलतीर. चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्यांना भुकेला चकोर. अरे तुला प्राप्त करायचं आहे ना, तर तुझ्यासाठी वेळ फार कमी आहे. म्हणून त्या वेळेचा सदुपयोग करणे. दिवसभरामध्ये आम्हाला मिळालेला, भगवंताने आम्हाला दिलेला 24 तास, या 24 तासामध्ये आपण भगवंतासाठी काही वेळ दिला पाहिजे आणि तो देणे आणि तो योग्य पद्धतीने आम्ही तो ग्रहण करणे, ज्ञानाचे आम्ही कण वेचणे, हे आमचं ध्येय आहे. ज्याप्रमाणे आम्ही नोकरी करतो, पोट भरतो, असं करून जर समजा तुमची 25 वर्ष लोटून गेले आणि 25 वर्षानंतर तुम्ही विचारलं काय हो तुम्ही काय कमाई केली, तर लोकांना तुम्ही म्हणाल नोकरी केली, खाणं केलं आणि झोपलो. आता तुमच्याजवळ काय आहे? अर्थार्जन. ते म्हणाल पैसा काही नाही, शिल्लक काही नाही. ते म्हणतील पैसा नाही आहे, शिल्लक काही नाही. मग लोक म्हणतील तुमची नोकरी काय गेली? वाया गेली. थोडा जमा केला पाहिजे होता, तुम्ही काहीच केला नाही हो. म्हणून म्हटलंय जितके मिळविती तितके खाती, ते कठीण समयी मरोण जाती. जितकं मिळवलं तितकं खाल्लं तर मग कठीण समय कसा होईल हो? कठीण समयाला मग आधार कसा मिळणार? शेवटी काय होणार?
तर ते कठीण समयी मरोन जाती. समर्थांचंच वचन आहे. काय समर्थांनी वेगवेगळ्या जागा सांगितल्या आहेत हो प्रत्येकाला. समर्थ म्हणतात कमाई करा पण सगळ्याच्या सगळा खाऊन टाकू नका, काही बाजूला ठेवलं पाहिजे. कमाई केलेल्या 100 रुपयापैकी 40 रुपयांची आम्हाला बचत करता आली पाहिजे. 60% खर्च केला तर हरकत नाही, पण कमावलेल्या 100 रुपयांपैकी 40 रुपये माझे नाहीत, हे भविष्यासाठी आहेत. त्याप्रमाणे आम्हाला मिळवलेला हा जो मिळालेला जी वेळ आहे त्या वेळापैकी 24 तासापैकी किमान तासभर तरी आम्हाला आध्यात्मिक अभ्यासासाठी मिळाला पाहिजे. मी माझ्या उन्नतीचा विचार करणार नाही का? माझ्या उन्नतीचा विषय आहे, त्यासाठी शिष्या एकांती बैसावे. एकट्यात बसा, अभ्यास करा, चांगलं श्रवण करा, स्वतःला आनंद मिळेल आणि इतरांनाही त्याचा लाभ होईल. आपलं चांगले असू तर आपण जर चांगले असू तर आपल्या आजूबाजूचे लोकही चांगले मिळतात. आपल्यामध्ये जर काही दोष असतील तर लोकही आपल्याला त्रस्त करतात. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही अद्वैत ग्रंथाचं अध्ययन करा. जयास पाहिजे अद्वैत, ज्यांना अद्वैत पाहिजे तया पुढे ठेविता अद्वैत, तेने शोभले उठे चित्त तया श्रोतयांचे. खरंच आहे, ज्या लोकांना ज्ञान पाहिजे तिथे जर समजा कुठल्याही प्रकारचं जर समजा हास्य विनोद सांगितले तर ते म्हणतात याच्यासाठी आम्ही आलोच नव्हतो, आम्हाला वेगळं पाहिजे होतं. हे काय सांगितलं? आम्हाला ज्ञान सांगा. ज्याला जे पाहिजे ते घेण्यासाठी तो इथे आलेला असतो. त्याप्रमाणे आम्ही सर्व साधक हे अद्वैत ग्रंथाच्या ज्ञानाचं पान करण्यासाठी इथे आलो आहोत. मग आम्हाला तेच प्राप्त झालं पाहिजे. मग त्याच्यासमोर अद्वैत ग्रंथ पाहिजे. द्वैत ग्रंथ आपल्याला नको असतात. तेने शोभले उठे चित्त तया श्रोतयांचे, तेव्हा त्या श्रोत्यांना ते नको असते. म्हणून म्हटलंय आवडीसारखे मिळो. काय म्हटलंय? आवडीसारखे मिळो. पण जेव्हा माझ्या आवडीप्रमाणे मला मिळालं, आम्ही जेवायला गेलो एका ठिकाणी आणि आवडीचा जर एखादा पदार्थ असला तर जेवण करण्याच्या पहिलेच आपल्याला ते मिळणार आहे याचा आनंद मिळतो. खाण्याचा आनंद तो नंतर, खाल्ल्यानंतरचा आनंद पुन्हा वेगळा, पण खाण्यापूर्वीच आनंद आहे. त्याप्रमाणे आवडीसारखे मिळे. आवडीप्रमाणे जर आपल्याला मिळालं तर मग आनंद नाही तर तो परमानंद होतो. म्हणून म्हटलंय आवडीसारखे मिळे, तेने सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता. कधी कधी कार्यक्रमामध्ये झोप येते, नकोसा होतो. कधी कधी आपल्या आवडीप्रमाणे जर सांगत असेल जर सांगणारा तर आपण कितीही सांगितलं तर ऐकत राहतो. का ऐकत राहतो? तर तुमच्या मनोवृत्ती, तुमचा स्थायी भाव काय आहे त्यावर अवलंबून आहे. मी जर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक असेल तर आध्यात्मिक ऐकण्याची गोडी वाटते. जो मुळात आध्यात्मिक नाही, जो प्रपंचात गुंतलेला आहे, त्याला संसार सुखच पाहिजे आहे. त्या माणसाला या गोष्टी आवडणार नाहीत. मग तो काय म्हणतो? हे काय वेळ आहे का आमचं? म्हणजे ही वेळ आहे का आमची? कसली हो? उपासनेची, श्रवणाची. अरे म्हातारपणी करू दे. लक्षात घ्या, तीर्थयात्रा करणे, ग्रंथ वाचणे, श्रवण करणे, निरूपण ऐकणे, कीर्तन ऐकणे हे म्हातारपणाचं काम असे म्हणणारे चुकत नाहीत, तर हे म्हातारपणी करू म्हणणारे चुकतात. म्हातारपणी ऐकणं चुकणार नाही. म्हातारपणी तर ते ऐकलंच पाहिजे, पण म्हातारपणी ऐकू असे जे म्हणतात ते चुकत आहेत. हे काम तरुणाचंच आहे. बालकांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. संस्कार हा एक दिवसात होत नसतो आणि आयुष्यभर म्हणजे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जर आम्ही आध्यात्मिक काहीही वाचलं नसेल, ऐकलं नसेल तर म्हातारपणी तरी त्याची गोडी कशी लागेल? त्या इंद्रियांना, त्या मनाला, त्या चित्ताला संसाराचीच गोडी आहे. मग ते हे कंटाळवाणं वाटू लागेल. म्हणून आधीपासूनच त्याची गोडी लावावी. हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. हळूहळू सोडवा. थोडं थोडं ऐका. रोज थोडं ऐका. मन तयार होईल, आनंद वाटेल आणि जीवन धन्य होईल. म्हणून समर्थ म्हणतात ज्याची उपासना जैसी, त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयांसी प्रशस्त न वाटे. एकाला आनंद वाटेल, एकाला आनंद वाटणार नाही. मग त्या गोष्टीत आनंद आहे की नाही? त्या गोष्टीत आनंद आहेच, परंतु ती आम्हाला का घेता येत नाही? कारण आम्ही त्या गोष्टीसाठी आमचं अनुरूप केलेलं नाही. ते अनुरूप असलं की ते गोड वाटते.
अनुरूप नसेल तर ते नकोसे वाटते. माझ्या रूपाप्रमाणे ते रूप असलं पाहिजे. एखादा आजारी मनुष्य असेल, त्याच्या तोंडाची चव गेली असेल, जिभेला त्याच्या कुठल्याही पदार्थाची चव लागत नसेल, त्याला ताप आलेला असेल आणि त्याच्या समोर पक्वान्न जेवायला ठेवलं तर ते वाट बाजूला सारेल. पण आरोग्य संपन्न असेल आणि मुळात त्याला भूक लागलेली असेल, असं पंचपक्वान्नाचं ताट जर समोर ठेवलं तर तो आनंदाने जेवण करील आणि तो तृप्त होईल. मग आता जेवणामध्ये गोडी होती की खाणाऱ्याची गोडी होती? दोन्हीकडे अनुरूपता होती. ज्याला खायचं आहे तोही सक्षम होता, त्यामध्ये सुद्धा उत्साह होता, त्याच्यामध्ये क्षमता होती आणि ते त्याने ग्रहण केला पदार्थ तोही गोड होता. पण ज्याला मुळात ताप आलेला आहे, त्याच्या जिभेवर पेढा जरी ठेवला तरी तो त्याला नकोसा वाटतो. म्हणून आध्यात्मिक अभ्यास करण्याची इच्छा निर्माण करणे ही मनाची जबाबदारी आहे. म्हणून ती जबाबदारी आम्ही बालपणापासून केली पाहिजे. आता तुम्ही ज्या वयात आहात तिथून जरी नियमाने, आता तुम्ही ज्या वयात आहात तिथून तरी नियमाने ते तुम्ही करा, ती करावी अशी आपल्याला प्रार्थना करते. आध्यात्मिक ग्रंथ, आध्यात्मिक श्रवण, नामस्मरण, संतांचा सहवास, सज्जनांचा सहवास हा आमच्या भगवंताच्या मार्गामध्ये नेण्यासाठी या सगळ्या गोष्टी सहाय्यक बनतात. पण याच्याशिवाय आम्ही संसारात गुंतणे, भानगडी होणे, कोर्ट कचऱ्या होणे, वादावाद होणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीला या सगळ्या बाधक ठरतात. म्हणून साधकाने तिथे जाऊ नये किंवा तशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत. म्हणून समर्थ पुढे अजून सांगतात, प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनयासे, प्राणी पानवटे जैसे आपणाची धावे. तैसा तो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारा सार विचारणा ते. श्री समर्थांनी या ठिकाणी आत्मज्ञान जो नर, तयास नावडे इतर, या इतर शब्दामध्ये प्रापंचिक गोष्टी आलेल्या आहेत. जे प्रपंचावर प्रेम करणारे आहेत, संसारावर प्रेम करणारे आहेत, त्या लोकांना संसारातल्या गोष्टी आवडतात. आणि अध्यात्मावर प्रेम करणारे जे आहेत, ज्यांना आत्मज्ञानाची गोडी आहे, त्यांना त्याच गोष्टी हव्या असतात. म्हणून समर्थ म्हणतात, जो आत्मज्ञानी नर, जयास नावडे इतर. इतर म्हणजे कोणत्या? तर घरदार, संसार, मुले बाळे, लग्न समारंभ, मित्र, कुटुंब या गोष्टीपासून ती व्यक्ती अशी अलिप्त असते, विचारणा ते. म्हणून तो सारासार विचार करतो. कुठल्याही गोष्टी डोळ्यासमोर आल्या की त्यात आपला सार काय आहे, म्हणून तो सार घेतो आणि असार गोष्टी टाकून देतो. ज्याप्रमाणे पाणी शेतातील ते बरोबर त्या पाटाच्या मागे धावते. पाट खोदलेला असतो, पहिलं पाणी जिकडे गेलं आहे त्याच मार्गाने, त्याच उताराने ते पाणी धावते. त्याप्रमाणे आध्यात्मिक ज्ञान घेणारा मनुष्य सुद्धा तो आध्यात्मिक ज्ञानाकडेच ओढला जातो. तो संसाराकडे ओढला जात नाही. म्हणून माझं मनच असं तयार करा की ज्या मनाला अध्यात्माची गोडी लागली पाहिजे. म्हणून म्हटलंय, जेथे कुळदेव्या भगवती, तेथे पाहिजे सप्तशती, इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा. ते म्हणतात आहे की जिथे कुलदेवतेचं पूजन आहे, देवीचं जिथे अधिष्ठान आहे, त्या ठिकाणी काय करावं तर सप्तशतीचे पाठ करावे. पण इतर गोष्टी तिथे करणे, इतर देवांच्या स्तुती करणे तिथे योग्य नाही. त्याचं स्पष्टीकरण समर्थ पुढे देतात आहे. घेता अनंताच्या व्रता, तेथे न लगे भगवद्गीता, साधू जनासी वार्ता फळाशेची नाही. वीरकंकण घालिता नाकी, तरी ते शोभा पावे नाकी, जेथील तेथे आणखी कामा नये सर्वथा. जेथील तेथे योग्य आहे, इतर गोष्टी कामाच्या नाही. तसं ते म्हणतात आहे की अनंताचं व्रत धारण केलं असेल आणि त्या ठिकाणी जर भगवद्गीता लावली असेल तर ते मिसमॅच होते. ते परफेक्ट मॅच पाहिजे. आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो आणि गेल्यानंतर श्री गणेशाचा श्लोक म्हणावा. शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर शंकराची प्रार्थना करावी. अयोध्येला राम मंदिरामध्ये जर तुम्ही मस्तक ठेवत असाल तर लोकाभिरामम गणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. म्हणजे ज्या देवतांसमोर तुम्ही उभे आहात, ज्या मंदिरात उभे आहात, त्या देवतेची स्तुती, त्या देवतेची प्रार्थना, त्या देवतेची पोथी, त्या देवतेची कथा जिथल्या तिथेच योग्य असते. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे, वीरकंकण घालिता नाकी. वीरकंकण
हातामध्ये ते घालायचं कंकण असते, शौर्य पदक प्राप्त झालं जुन्या काळी. शौर्य पदक जुन्या काळी प्राप्त झालं तर ते हातामध्ये कंकण घालत असत सोन्याचं, तर ते नाकामध्ये घालून चालेल का हो? नाही चालणार. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, परिते शोभा पावे ना की, त्याला शोभा दिसणार नाही. म्हणून जिथल्या तिथे योग्य आहे याच अधिक स्पष्टीकरण समर्थ खालील ओवीत देतात आहे. समर्थ म्हणतात आहे, नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली, विपरीत करून चालिली, विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण. मलार महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले कासी, काशी महात्म्य व्यंकटेसी, शोभान पवे. कुठलं महात्म्य कुठेही नेऊन चालणार नाही. तुम्ही काशीला गेल्यानंतर त्या भगवान शंकरांची स्तुती आम्हाला करावी लागेल. अयोध्येला गेल्यानंतर रामचंद्रांची करावी लागल. जर तुम्ही द्वारकेला गेलं तर भगवान कृष्णांची स्तुती करणार. म्हणून जेथल्या तेथे स्मरण झालं पाहिजे. तसं आता तैसे शब्द वापरला आहे. आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या या सगळ्या गोष्टी दृष्टांत आहेत, सिद्धांत पुढची गोष्ट आहे. म्हणून म्हटलं आहे, ऐसे सांगता ऐसे वाड, परी जेथील तेथेची गोड, तैसी ज्ञानी आस चाड, अद्वैत ग्रंथाची. अद्वैत ग्रंथांची गोडी कोणाला आहे? तर अद्वैती व्यक्तीला आहे. ज्याला परमेश्वर एक आहे असं ज्याला कळलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याच व्यक्तीला अद्वैत ग्रंथाची गोडी लागते. म्हणून अद्वैताची गोडी असणाऱ्या व्यक्तीसमोर जर द्वैताची कथा ठेवली तर त्यांना ती तितकीशी प्रशस्त वाटत नाही. म्हणून मंदिरात गेल्यानंतर मूर्तीचे गायन केल्यानंतर, त्या भगवंताचं गायन केल्यानंतर, त्या भगवंताची स्तुती केल्यानंतर प्रसन्नता मिळेल. तिथे अद्वैत वेदांत सांगून चालणार नाही. समर्थाने इथे दिला आहे. पुढे जर समजा मंदिर आहे, पुढे जर भगवंताची मूर्ती आहे, तर तिथे तुम्ही सगुण कथा करावी, सगुण कथा केली पाहिजे. तिथे निर्गुण कथा चालणार नाही. पण इथे जर तुम्ही ज्ञानी लोक बसले आहात, आत्मज्ञानी बसलेले आहात, त्यांना ब्रह्माची जाण करून घ्यायची आहे, मग त्या ठिकाणी अद्वैत कथा सांगावी, अद्वैत ग्रंथाचा उकल करावा, तिथे वेद सांगावा. कुठे काय सांगावं तर साधं व्यवहारातलं उदाहरण बघा. जसा ग्राहक असेल तसा पुरवठा असतो. म्हणजे घेणारा काय घेतो आहे ते पाहून पुरवठा केला पाहिजे. जर सोनं विकत घेण्यासाठी लोक बसलेली असतील तर त्या ठिकाणी दुसरे पदार्थ आणून ठेवले तर ते लोक घेणार नाही. ते म्हणतात, आम्ही हेच घेण्यासाठी आलो, या गोष्टीची आम्हाला गरज नाही. म्हणून जेथल्या तिथे भाजीपाल्याच्या ठिकाणी भाजीपालाच मिळणार, कपड्याच्या दुकानात कपडाच मिळणार, सोनार गल्लीमध्ये सोनंच मिळणार. तसं तुम्हाला जो गिराईक आहे, याचा अर्थ जो साधक आहे, जो मागणी करणारा आहे, त्या मागणी करणाऱ्या साधकाला जर अद्वैत ग्रंथ हवा असेल, अद्वैत ज्ञान हवं असेल, तर तिथे तुम्ही द्वैताची गोष्ट सांगून चालणार नाही. म्हणून श्री समर्थांनी पुढे अजून त्याचं स्पष्टीकरण अतिशय सुंदर केलेलं आहे. योगियांपुढे राहणं, परीक्षावंतांपुढे पाषाणं, पंडितांपुढे डफ गाणं, शोभान पवे. अरे जो ज्ञानी जसा असेल, कारण तो ज्ञानी तशा प्रकारचा व्यक्ती असेल तर तो त्याला ओळखतो. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, योगी ओळखावा योगेश्वरे. तैसा महाचतुरे चतुर ओळखावा. याप्रमाणे चांगला व्यक्ती त्याची मुळात कोणती गोडी आहे ते पाहून त्याला तो विषय दिला पाहिजे. साधा खेळाडू असेल, क्रिकेट त्याला आवडत असेल तर त्याला क्रिकेट लागलं की त्याची गोडी वाढते. आणि तिथेच जर फुटबॉल लावला तर तो म्हणतो, हे कशाला लावले आहे, काढून टाका आणि क्रिकेट लावा. तर तिथे चांगल्याचा संबंध नाही का? क्रिकेट पण चांगलं आहे आणि फुटबॉल पण चांगला आहे, पण इथे आवडीचा संबंध आहे. माझी काय योग्यता आहे, माझा काय अधिकार आहे, त्या अधिकाराप्रमाणे आपण तो घेत असतो. म्हणूनच तर म्हटलं जातं, अधिकाराप्रमाणे करू उपदेश. अधिकाराप्रमाणे याचा अर्थ काय, तर समोरचा ऐकणारा त्यांना काय हवं आहे ते देणं. जसं बालवाडीतल्या मुलांसाठी बालवाडीचीच बाई हवी आहे, तिथे PhD केलेल्या माणसाने येऊन आपलं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली तर त्यांच्या डोई जड होईल. त्यांना काहीही कळणार नाही, उलट ते रडू लागतील. त्यांना काऊचिवच्याच गोष्टी हव्या आहेत, कारण त्या मुलांचा अधिकार कोणता आहे हे त्यांनी ओळखला आहे. तसा अद्वैत ग्रंथाचा उच्च अधिकार साधकांचा असताना त्यांना असे कुठले तरी विनोद करणे, गप्पा मारणे, काहीतरी कथा सांगणे, चमत्कार सांगत राहणे हे त्यांना आवडणार नाही. अधिकार तैसा करू उपदेश म्हणजे त्या व्यक्तीची योग्यता,
ब्रह्मचर्या पुढे नाचणी. ब्रह्मचारी व्यक्ती असेल तर त्याच्या पुढे कोणी नर्तिका आणून ठेवली तर तो म्हणेल मी ब्रह्मचारी आहे. याचं काय आहे? ब्रह्मचर्या पुढे नाचणी. रासक्रीडा निरूपणी. राजहंसा पुढे पाणी ठेविले जैसे. राजहंसाच्या समोर दूध ठेवा, ते दूध प्राशन करणार आहे, कारण तो दुधाचा अधिकारी आहे. पाणी ठेवलं आहे तर त्याच्यासाठी पाणी त्याज्य आहे. म्हणून तिथे निरक्षीर विवेक जो आहे तो तिथे आलेला आहे. राजहंस पाणी टाकतो आणि फक्त दूध प्राशन करतो. श्री समर्थ तेच सांगतात आहे, तैसे अंतर्निष्ठा पुढे ठेविले शृंगारी कटिपडे, तेने त्यांचे कैसे घडे समाधान. मुळात तो अंतर्निष्ठा आहे, तो आत्मज्ञानी आहे. असं असताना अशा साधकांसमोर, अंतर्निष्ठा असलेले व्यक्तीसमोर आपल्याला त्याप्रमाणेच त्यांचा विषय ठेवावा लागेल. म्हणून श्रवण कोण करत असतो? एक लक्षात घ्या, आम्ही तेच श्रवण करतो जे आम्हाला हवे असते. तेच आम्हाला हवे असते. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा, संन्यासाशी ओवसा उच्चिष्ट चांडाळी. कर्मनिष्ठा वशी कर्ण, पंचाक्षरी निरूपण, तेथे भंगे अंतकर्ण सहजची त्याचे. कोणाला काय हवं आहे ते तिथे सांगितलेलं आहे. तैसे परमार्थी जन, तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. परमार्थिक जन नसता, म्हणून परमार्थिक जनांना आत्मज्ञान असेल तर त्यांना समाधान प्राप्त होईल. आता असो हे बोलणे, जयासी स्वहित करणे, ते सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. विचरणे याचा अर्थ फिरणे. आम्हाला जर फिरायचंच असेल, म्हणजे आमचं ज्ञान वाढवायचंच असेल, अनुभव पातळीवर वाढवायची असेल, तर आम्हाला अद्वैत ग्रंथाचं श्रवण करावं लागेल. आत्मज्ञानी एकचित्त, तेने पाहणे अद्वैत. आत्मज्ञानी होण्यासाठी आणि आत्मज्ञानी साधकांनी एकचित्ताने अद्वैत ग्रंथ पाहावा. एकांत स्थळी निवांत समाधान. आणि एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे, ज्ञान हे लोकांतात कमी आणि एकांतात जास्त मिळत असते. जे महान पुरुष होऊन गेले किंवा जे महान लोक आज आहेत ते कुठल्या कलेच्या क्षेत्रात असतील, साधनेच्या क्षेत्रात असतील, उपासनेच्या क्षेत्रात असतील, कुठल्याही क्षेत्रात जर त्यांचं उच्चस्थान असेल तर त्यांना जर तुम्ही जाऊन विचारलं तर ते उत्तर देतील की आम्ही एकांतामध्ये बसून अभ्यास केला आहे. लोकांतामध्ये माहिती आणि एकांतामध्ये अभ्यास म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना माहिती मिळते आणि घरी मुलं अभ्यास करतात. माहिती संकलन आहे, ते जमा करणे आहे, पण त्या माहितीच्या भरोशावर माणसाचं ज्ञान वाढवणे आहे. त्यासाठी एकांताची गरज आहे. गुरूंकडे जाऊन सारे गम पद निसा आरोह अवरोह शिकले, पण अकरा त्याचे जे अलंकार आहे ते उलटे सुलटे आम्ही ते म्हणून पाहिले, म्हणजे स्वरज्ञान झालं का? नाही झालं. मग तुम्हाला घरी यावं लागेल, बसावं लागेल, सकाळी लवकर उठावं लागेल, तिथे उठून सराव करावा लागेल. कधी तर एकांतात. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे. अनेक लोक इतके लोकांतामध्ये बसलेले आहेत, म्हणजे जगाकडे इतकी त्यांची बहिर्मुखता आलेली आहे की त्यांना एकटं राहताच येत नाही. एकटं राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. ती शिक्षा नाही, तर तू एकांतात बस आणि जप ध्यान कर. एकांतात बसून ग्रंथांचं वाचन कर. एकांतामध्ये बस, काहीतरी साधना कर. म्हणून आम्हाला कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहता आलं पाहिजे. अनेकांमध्ये बसायचं आणि एकचित्त राहायचं. एकांत या शब्दाचा अर्थ सुद्धा व्यवस्थित अर्थ समजून घेतला पाहिजे. एकांत म्हणजे एकाचा सुद्धा अंत. एकांत म्हणजे मी सुद्धा स्वतःला विसरून जाणे. लेखक लिहितात तेव्हा ते स्वतःला विसरत असतात. तसं कवी काव्य करतात तेव्हा ते स्वतःला विसरत असतात. गायक गात असतात तेव्हा ते स्वतःला विसरून जात असतात. ते एकांतात असतात. जेव्हा एकांतात असतात तेव्हा तो आनंद आहे. लोकांतामध्ये फक्त गंमत आहे. लोकांतामध्ये फक्त टाइमपास आहे. लोकांतामध्ये फक्त विनोद आहे. एकांतामध्ये अभ्यास आहे. जसं मुलांना आपण सांगतो एकाग्र व्हा, म्हणून समर्थांनी हाच एकचित्त हा शब्द वापरला आहे. ती एकाग्रता साधकाने साधली पाहिजे. जप करताना सुद्धा एकाग्रता असली पाहिजे. माझ्या मनामध्ये कुठलाही विचार येणार नाही आणि जप करताना येणार नाही. करून पहा. त्या विचारांना आवरणं, त्या विचारांना थोपवणं, त्या विचारांना निर्विचार करणं किती कठीण काम आहे. म्हणून म्हटलं आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जो करेल त्याला माहिती. उलट जेव्हा
आपण एकांतात असतो, एकट्यात असतो, तेव्हा स्वतःशी खूप बोलत असतो. पण ते तर त्रासदायक आहे. ते जे आपण स्वतःशी बोलतो, स्वतःचा जास्त विचार करतो आणि लोकांतात माणूस विचार करत नाही, एकांतात जास्त विचार करत असतो. आणि तो कोणाचा विचार करतो तर लोकांचा विचार एकांतात करतो. हे चुकीचं आहे हो. अरे पण तू आता एकांतात आहे तर तू आता साधना कर. आत्मज्ञानी एकचित्त तेने पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैत परता, परमार्थास तत्वता तारूच की. तारू म्हणजे नाव. इथे परमार्थाला जर आम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त करायचं असेल तर तुम्ही अद्वैत ग्रंथाच्या नावेमध्ये बसावं आणि पहिलं पारावर जावं. इतर जे प्रापंचिक, आता याशिवाय ज्यांना प्रपंचाची गोडी आहे, परमार्थ फक्त सामान्य आहे, लोकांना दिसण्यासाठी आध्यात्मिक, मुळामध्ये तो पूर्णपणे प्रपंची असतो. म्हणजे दंभ हा जो शब्द आहे ना, तो यापासूनच तर तयार झालेला आहे की तो लोकांना दाखवण्यासाठी जे करतो, तो पूजा करो की अजून कुठलंही कार्य करो, त्याचं नाव आहे दंभाचार. म्हणून भगवंतासमोर सगळं चालेल पण दंभ चालणार नाही. भगवंताला दंभाची ॲलर्जी आहे. म्हणून समर्थांनी इतर जे प्रापंचिक जन म्हटले, इतर म्हणजे ज्या लोकांना खऱ्या अर्थाने संसार आवडतो आणि परमार्थ आवडत नाही, इतर जे प्रापंचिक, हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. प्रापंचिक जनाला विनोद, हास्य, नवरस यांची गोडी असते. या माध्यमातून ते विषय सेवन करतात. पण याने परमार्थाला ते काहीही सहाय्यक नाही, ते परमार्थाला बाधक आहे. म्हणून साधकाने अशा श्रवणापासून, अशा प्रकारचं बाधक आहे, अशा प्रकारच्या साहित्यापासून आणि अशा प्रकारच्या दृश्य असलेल्या पटलापासून आम्ही दूर असलं पाहिजे. दृश्य पटल म्हणजे टी व्ही, अशा प्रकारच्या गोष्टीपासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. परमार्थ हा आईसारखा करावा आणि प्रपंच हा दाईसारखा करावा. आणि आपल्यावर किती प्रेम करते त्याप्रमाणे आम्ही परमार्थावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून परमार्थ हा आईसारखा आणि प्रपंच हा दाईसारखा करावा. दाई सगळी काळजी पाहते, आई एवढीच काळजी वाहते, पण आईचं प्रेम दाईला नसते. म्हणून आम्ही आमचं कर्तव्य म्हणून सगळं कर्म करत राहावं, पण आमचं खरं लक्ष आमचं कशावर असावं? परमार्थावर असावं. जेणे परमार्थ वाढे, असं काहीतरी करा हो की ज्यामुळे परमार्थाला अशी उभारी येईल, मन प्रसन्न होईल, जीवन धन्य झाल्यासारखं वाटेल. म्हणून पुढे म्हटलं आहे, जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे. अनुताप याचा अर्थ वैराग्य. माणसाला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे आणि परमार्थाची गोडी वाढली पाहिजे. भक्ती साधना आवडे त्या नाव ग्रंथ. समर्थांनी इथे ग्रंथाची व्याख्या सांगितली आहे. ग्रंथामध्ये काय असलं पाहिजे की त्या ग्रंथांचा विचार करा. जेणे परमार्थ वाढे, ग्रंथ हातात आला की तुम्ही पहिले विचार करा की या ग्रंथामध्ये परमार्थ वाढवण्यासाठी काही आहे का. दुसरं वाक्य आहे, अंगी अनुताप चढे. आपल्या अंगामध्ये वैराग्य मांडलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला परमार्थ वाढला पाहिजे, दुसऱ्या बाजूला वैराग्य वाढलं पाहिजे. आणि तो ग्रंथ भक्तीचं साधन झाला पाहिजे. भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. कुठलाही ग्रंथ हातात घेताना या दोन गोष्टीचं पालन करा. त्याच्यातून परमार्थ वाढतो का आणि वैराग्य बांधते का, याशिवाय असलेलं कुठलेही ग्रंथ हे आपल्या चित्ताला चलित करणारे असतील तर साधकाने त्याला स्पर्शसुद्धा करू नये. म्हणून पुस्तक आणि ग्रंथांमध्ये तो फरक आहे. ग्रंथ म्हणजे मोठं पुस्तक असा अर्थ आम्ही घेत जरी असलो तरी खरा अर्थ ग्रंथात आपल्याला अद्वैत तत्वज्ञान, त्यामध्ये परमार्थ आणि त्यामध्ये वैराग्य म्हणजे त्याग, या गोष्टी आम्हाला शिकता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा ग्रंथ असेल तर तो साधकांसाठी तो तारूप्रमाणे, त्या नावेप्रमाणे आम्हाला घेऊन जाणारा आहे. म्हणून श्री समर्थांनी अशा ग्रंथांचं वाचन करावं असं समर्थ सांगतात. पुढे समर्थ म्हणतात, जो ऐकताच गर्व गळे, काते भ्रांतीचं मावळे, नातरी एकसरे ओळे मन भगवंती. अजून त्यातले प्रकरण कोणकोणती आहेत? जसं आपण अनुक्रमणिका पाहतो पुस्तकाची, त्या अनुक्रमणिकेमध्ये 3 गोष्टी दिल्या पाहिजेत. परमार्थ वाढतो, वैराग्य वाढते आणि तिसऱ्या याच्यात आहे दिलं आहे की भक्ती वाढते. भक्ती हे साधन आहे. आतलं प्रकरण उघडले, आतली 4 पानं उघडली, काय काय दिसलं पाहिजे? जो एकांताच गर्वगळी.
जो ऐकताच गर्वगळे, म्हणजे जो ग्रंथ ऐकल्यानंतर माझा सगळा अहंकार गळतो, माझा अहंकार नाहीसा होत असेल तर तो ग्रंथ वाचावा. म्हणून पुढे म्हटलंय का ते भ्रांतीचं मावळे, सगळ्या प्रकारची भ्रांती जी आहे, जो भ्रम आहे, मिथ्यत्व आहे, त्याला ते कळू लागले पाहिजे. नातरी एकसरे ओळे मन भगवंती. ओळे या शब्दाचा अर्थ प्रसन्न होणे. आमचं मन हे भगवंताकडे लागलं पाहिजे आणि भगवंताचं कार्य करताना मन प्रसन्न झालं पाहिजे. काम पडलं म्हणून केलं असं होता कामा नये. पूजा करून टाकायची नाही, पूजा करायची आहे. जप करून टाकायचा नाही, तो जप करायचा आहे. टाकणे म्हणजे काम होईल आणि करणे म्हणजे कर्तव्य होईल. म्हणून श्री समर्थांनी जेणे होय उपरती अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. आतली अजून 2 पाने उघडली आम्ही, ग्रंथ तोच आहे का पहा. जेणे होय उपरती, सत विवेक बुद्धी चांगली गोष्ट करण्याची इच्छा उपरती झाली आहे. अवगुण पालटती, आपल्यामध्ये जे अवगुण आहे ते टाकले पाहिजेत. माणसं सगळं करतात, श्रवण करतात, मनन करतात, ऐकतात, ग्रंथ वाचन करतात, जप करतात, सगळं करतात, पण अवगुण टाकायचं म्हटलं की त्यांना ते अवगुण वाटतच नाही. समर्थांनी याला सर्वात मोठा अवगुण म्हटला आहे. सकल अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण. आपले अवगुण जे आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. ते अवगुण कळले तर गुणांचा संचय करता येईल. अवगुण टाकावे म्हणजे आपोआपच आपल्याला गुण संपादन करता येतील. जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. ग्रंथ वाचन केल्यानंतर आमची अधोगती चुकली पाहिजे. आम्ही जन्माला नर म्हणून आलो, देह ठेवल्यानंतर नारायण स्वरूप झालं पाहिजे. हे संत कबीरांचं वचन फार सुंदर आहे. पशु का होत पनैया, नरका कछु न होय, नर करणी करे तो नर, नरका तो नरका नारायण होय. नराचा नारायण होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ते करणे, याचा अर्थ चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये बांधणे. नराचा नारायण करण्यासाठी ग्रंथ आहे. कुठलाही ग्रंथ घ्या, ज्या ग्रंथामधून नराचा नारायण होत नाही, चांगल्या गोष्टी कळत नाही, त्याला नारायण कसं म्हणायचं. असे ग्रंथ हातात घ्या, त्या ग्रंथाने आमचं कल्याण होईल. तुकोबांचा अभंग गाथा घ्या, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी पहा, समर्थांचा दासबोध पहा, एकनाथ महाराजांचे तुम्ही अभंग पहा, नामदेव महाराजांची अभंगाची गाथा पहा, एकनाथी भागवत पहा. आयुष्य संपून जाईल पण हे ग्रंथ संपणार नाही. एवढं साहित्य आहे. एक जरी ग्रंथ घेतला तरी त्या ग्रंथातील एक जरी ओवी आमच्या कल्याणाला कारणीभूत झाली तरी तुम्ही धन्य झाले. म्हणून माऊली म्हणते, एक तरी ओवी अनुभवावी. वाचणे आणि लिहिणे सोपे आहे पण अनुभवणे कठीण आहे हो. म्हणून म्हटलंय, जेणे धारिष्ठ चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. श्री समर्थांनी ग्रंथ कसा असावा किंवा ग्रंथ कोणाला म्हणावं याचं अतिशय सुंदर वर्णन या पुढील ओळींमध्ये केलेलं आहे बघा. श्री समर्थ म्हणतायत की ज्या ग्रंथाच्या श्रवणाने माझा अभिमान गळेल तो ग्रंथ आहे. म्हणून ग्रंथ तो की ज्या ग्रंथ वाचनानंतर माझा अभिमान गळून पडेल, माझी भ्रांती निववेल. इतकंच नाही तर माझं मन हे भगवंताकडे ओढले जाईल आणि त्यामुळे भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल. जेणे होय उपरती अवगुण पालटती. माझ्या मनामध्ये असे वाटले पाहिजे की माझे दुर्गुण कोणते आहेत, त्या दुर्गुणांचा मी त्याग केला पाहिजे. दुर्गुणांचा करुणी त्याग, दुर्गुणांचा त्याग करणे हे ज्या ग्रंथामुळे घडते तो खरा ग्रंथ आहे. जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. आणि दुर्गुणाचा त्याग करून अधोगती माझी टळत असेल तर तो ग्रंथ खरा आहे. जेणे धारिष्ठ चढे, मनामध्ये धारिष्ठ निर्माण झालं पाहिजे, परोपकार घडला पाहिजे, विषय वासना मोडली पाहिजे, त्याला ग्रंथ म्हणावं. ग्रंथ त्याला म्हणावं जो अरत्री आणि परत्र साधन. अरत्रीचा विचार करणारे अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे इहलोकाचा उद्धार करणारे, इहलोकामध्ये तरुण जाण्यासाठी, इहलोकामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी, इहलोक सुखी करण्यासाठी अनेक ग्रंथ आहेत. पण परलोक सुखी करण्यासाठी ज्याला आम्ही निश्रेय असं म्हटलं असा ग्रंथ आहे तो परत्र साधन. म्हणून म्हटलं आहे, जेणे ग्रंथे होय ज्ञान. ज्या ग्रंथामुळे ज्ञान वाढेल, या ग्रंथामुळे मनुष्य पावन होईल, असा ग्रंथ आम्ही श्रवण केला पाहिजे. श्री समर्थ पुढे ग्रंथ कशाला म्हणतात याच्या अजूनही काही ओवी देतात. म्हणून म्हटलंय, ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. आता नकारात्मक समर्थ म्हणतात आहेत की ज्याला
की त्याला ग्रंथ म्हणता येणार नाही, की ग्रंथ बहुत असत. अनेक ग्रंथ आहेत, नाना विधाने फलश्रुती, ज्याच्यामध्ये विधान नाना फलश्रुती ज्यामध्ये आलेल्या आहेत. विरक्ती आणि भक्ती ज्या ग्रंथातून निर्माण होत नाही असा ग्रंथ नाही, तो ग्रंथ नाही. म्हणून ग्रंथ वाचनानंतर भक्ती वाढली पाहिजे, ग्रंथ वाचनानंतर विरक्ती वाढली पाहिजे, ग्रंथ वाचनानंतर श्रद्धा वाढली पाहिजे, ग्रंथातून आम्हाला सद्गुण प्राप्त झाले पाहिजेत. अशा ग्रंथाला ग्रंथ म्हणावं. म्हणून म्हटले पुढे, मोक्षे विन फलश्रुती, अनेक गोष्टीत फलश्रुती दिलेल्या आहेत. हे तुला प्राप्त होईल, हे तुला प्राप्त होईल, सुख मिळेल, संसार सुखी होईल, सगळं होईल. पण सगळं होत असताना फलश्रुतीमध्ये जर मोक्षप्राप्ती जर नसेल तर त्या ग्रंथाला ग्रंथ म्हणता येणार नाही. पुत्रार्थासी लाभे पुत्र, पुत्र नसेल त्याला पुत्र मिळेल. ज्याला ज्ञान हवं आहे त्याला ज्ञान मिळेल, ज्याला संसार सुख पाहिजे आहे त्याला संसार सुख मिळेल. पण शेवटचं मात्र त्या फलश्रुतीचं, ते शेवटचं मात्र त्या फलश्रुतीतच असलं पाहिजे. मोक्षार्थाला गतीसुद्धा प्राप्त होईल, धनार्थाला मिळे धन, अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आम्ही श्रवण करावा. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैसा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते तया अधोगती. ज्या श्रवणामुळे माझ्या मनामध्ये लोभ उत्पन्न होईल त्या ग्रंथाला आपण स्पर्श करू नये, लोभातून मुक्ती होईल अशा प्रकारचा ग्रंथ घ्यावा, अशा प्रकारचं श्रवण करावं. ते श्रवण ग्रंथांचं श्रवण असेल किंवा त्या ग्रंथांचं निरूपण असेल, ते श्रवणाच्या माध्यमातून अशाच ग्रंथांचं श्रवण कर, अशाच ग्रंथांचं श्रवण करा. असं श्रवण करा की ज्यामुळे आमचा लोभ दूर होईल, विवेक जागा होईल आणि सगळ्या प्रकारची आमची अधोगती टळेल. ऐकोनीच फलश्रुती पुढे तारी पावून म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली. म्हणून आम्हाला ऐहिक सुखाच्या बाबतीतच आम्ही फलश्रुती ऐकत बसलो आणि ते संसार सुखच आम्ही जर ते मागत राहिलो तर शेवटी मात्र त्याचा जन्म हा निरर्थक जाईल. म्हणून मोक्षाची इच्छा करणारे सुद्धा मोक्षाचीच इच्छा करतात, संसाराची इच्छा करणारे संसाराचीच इच्छा करतात. साधकांनी मोक्षप्राप्तीची इच्छा केली पाहिजे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नाना फळे पक्षी खाती, तेनेची तया होये तृप्ती, परी त्या चाकोराचे चित्ती अमृत वसे. जगामध्ये अनेक पक्षी आहेत, त्या पक्ष्यांना फळं खायला मिळतात, त्या फळांमुळे त्यांना समाधान मिळते, परंतु चकोराला अमृताची गोडी आहे. तैसा संसारी मनुष्य पाहे संसाराचा वास, परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती. संसारामध्ये राहून सुद्धा परमेश्वराची आराधना आम्हाला करता येते, संसार सोडण्याची गरज पडत नाही. उलट संसारात राहून भगवंताचं चिंतन जर आम्ही करू शकलो तर तो संसारी धन्य होतो. तो संसार म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी आम्हाला उत्तम चालवता येऊ शकतात. म्हणून समर्थांनी संसार सोडा असं म्हटलं नाही, तर संसाराची आस सोडा, आसक्ती संसाराची सोडा, संसारामध्ये गुरफटू नका हे सांगितलेलं आहे. संसार करायचा नाही अशातला भाग नाही, कारण ते कर्तव्य कर्म म्हणून ते आपल्याला स्वीकारायचं आहे, पण ते दाईसारखं करायचं आहे आणि परमार्थ जो आहे तो आईसारखा करायचा आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती. आम्ही भगवंताचे अंश आहोत, आम्ही भगवंताचीच इच्छा करू. ज्ञान यास पाहिजे ज्ञान. आता कोणाला काय पाहिजे एवढी यादी समर्थाने दिली आहे. सामान्यतः ज्याची जी योग्यता असेल ती त्याची प्राप्तीची इच्छा असते, योग्यतेनुसार त्याला ते प्राप्त होते. म्हणून आमची योग्यता, आम्ही भगवंताचे अंश आहोत, आम्ही भगवंताचे लेकरे आहोत, त्यामुळे आम्हाला भगवत प्राप्ती पाहिजे. जसं त्या वासराला गाईच्या कळपात सोडून दिलं तर तिची आई कुठेही जरी असेल तरी त्या आईच्या जवळच जाऊन ते वासरू थांबते. अनेक गायी तिच्या आजूबाजूला त्या आईच्या रंगाच्या असल्या तरी, सारख्या दिसणाऱ्या असल्या तरी ते वासरू आपल्या आईला जसं विसरत नाही, तसं संसारामध्ये राहून संसारात असलेल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर दिसून सुद्धा आपण परमेश्वराला मात्र विसरत नाही. त्यालाच खरं परमार्थी म्हणावं. म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे,
की बहुतेक आवर्ती पडिले, आवर्ती म्हणजे भोवऱ्यामध्ये, म्हणजे संकटाच्या भोवऱ्यामध्ये, जन्म मृत्यूच्या भोवऱ्यामध्ये पडले, बहुतेक आवर्ती पडले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोबाईले, भावार्थ बळे. भावार्थ बळे याचा अर्थ भावाने भगवंताला भजावं. जिथे भाव नाही तिथे देव नाही, जिथे भाव आहे तिथे देव आहे, भाव तिथे देव ही संतांची वाणी आहे. भगवंताबद्दलची ओढ असेल तर भगवंत भावाचा भुकेला असल्यामुळे तो भक्ताच्या अधीन होतो. देव भावाचा भुकेला, भक्ती अधीन, भक्ता अधीन झाला, तो भक्ताचा अधीन होऊन जातो. म्हणून समर्थ म्हणतात भगवंताला बोलवा, पण कसं बोलवा, त्याला त्या भावातून बोलवा. कुठल्याही आईला आवाज दिला तर तो आई धावत जात नाही, पण आई तेव्हा धावत जाते की जेव्हा मूल पडते आणि जेव्हा त्या मुलाला त्रास होतो आणि त्या काकुळतेने आई यावी, म्हणून ते मूल मोठ्याने टाहो फोडते, तेव्हा आई धावत येते. स्वामी विवेकानंदांची प्रापंचिक खूप काही अडचणी होत्या. ते रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मी देवीला मानेन, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी काली मातेची पूजा करेन, पण काली मातेने हे माझे संकट दूर केले पाहिजे. रामकृष्ण परमहंस हसले. ते म्हणाले तू इथेच थांब, मी आईला सांगून येतो. ते आतमध्ये गेले, मातेला प्रार्थना केली. मातेने त्यांना काहीतरी सांगितलं आणि ते सांगून स्वामी विवेकानंदांकडे आले. म्हणे नरेंद्र खरं सांगू का तुला, मी आईशी बोललो. आई मला म्हणाली की त्याला जर गरज असेल तर तो माझ्याकडे येईल, तो जर मला त्याने जर मला बोलवलं तर मी त्याच्याकडे जाईल. त्यामुळे ज्याला हवं असेल त्याने भगवंताकडे जावं. भगवंत रिकामा नाही, जो भक्तांसाठी धावतो आहे, जो अश्रद्ध माणसांसाठी धावणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे भक्तांसाठी तो धाव घेतो, म्हणून आम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने पावत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात पडता जड भारी दासी आठवत आठवावा हरी. आमच्यावर संकट पडलं तेव्हा आम्ही भगवंताचं स्मरण करावं. मग तो काय करतो, मग तो होऊन न देई क्षीण, मग तुमचं सगळं दुःख तो दूर करतो. आड घाली सुदर्शन, ज्याप्रमाणे सुदर्शन आड करून प्रत्यक्ष अर्जुनाला वाचवलं भगवंताने, त्याप्रमाणे तो आमचं रक्षण करील. रामनामाचे चिंतने, मग त्यासाठी काय करा तुम्ही तर भगवंताचं स्मरण करा. रामनामाचे चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आमची सगळी जी विघ्ने आहेत ती संसाराची असतील तरी ती पळतील आणि भवसागरातले असतील तेही पळतील. आणि इतकंच नाही तर आमच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटताना आम्हाला ज्या अडचणी येतात तेही सगळं विघ्न दूर आमचे होतील. आणि म्हणून म्हटलं आहे तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. संत तुकाराम महाराज म्हणतात आहे तुम्ही काय करा तर स्वतः परमेश्वराला शरण जा. अनन्य भावे शरण गेल्यानंतर भगवंत भेटतो, पण अनन्य भावे शरण जाण्यासाठी आम्ही भगवंताला तशा प्रकारचं बोलावलं पाहिजे. देव कसा आहे हो तर देव असा आहे जसे तुम्ही आहात तसा देव आहे. तुम्ही जर देवाला फसवण्याचा विचार केला तर देव सुद्धा आम्हाला फसवील. समर्थांनी त्याचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये केलेलंच आहे, त्याचा विचार करू. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकट पावी भाविकाला रक्षित असे. संकट प्रसंगी कोण धावत येतो, भगवंत धावत येतो. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस वस्त्रहरण होत असताना सगळे महारथी तिच्या समोर बसले होते. एकापेक्षा एक बलवान पती तिचे बसले होते, आचार्य बसले होते, मोठमोठे ज्ञानी तत्वज्ञ बसले होते. तिने सगळ्यांना बोलावलं की माझं रक्षण करा, माझी लज्जा रक्षण करा. त्यावेळेस मात्र कोणीही उठलं नाही. तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे सगळे माझ्या कामाचे नाही, मी फक्त आता भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेस तिने भगवंताला टाहो फोडून बोलावलं तेव्हा प्रत्यक्ष भगवंताने वस्त्रावतार धारण केला आणि द्रौपदीची लाज राखली. सांगण्याचं एवढं तात्पर्य की देवाला आम्ही बोलावलं पण त्या भावातून बोलावलं तर भगवंत धावत येतो, तो रक्षण करतो. म्हणून म्हटलं आहे भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. भगवंताचा दास असेल तर त्याला कशाचीही चिंता करण्याचं कारण नाही, कारण नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. तो भगवंताचा भक्त जर असेल, दास जर असेल तर त्या
उपेक्षा भगवंत कधीही करणार नाही. ते म्हणतात आहे, जयास भगवंत आवडे. ज्या व्यक्तीला भगवंत आवडतो आहे त्याची सगळी चिंता भगवंत करतो. त्याला चिंता करायचं कारणच नाही. म्हणून संसार दुःख सकळ उडे. संसार दुःख सगळं ते असेल ते सगळं पळून जाईल. कोणाचे? निजदासाचे. त्याचा जो दास असेल तो. ज्यांनी सोबत भगवंताने दळणी दळले. संत सावतामाळींसाठी ते मोठ चालवू लागले. नामदेवांसाठी बाजारात जाऊन कपडे विकले. गोरा कुमारांसाठी त्यांनी स्वतः चिखल तुडवला. किती जणांचं नाव घेऊ, किती जणांची तुम्हाला उदाहरणं देऊ. प्रत्येक वेळी भगवंत संकट प्रसंगी धावत येतो. तुम्हाला सुद्धा अनुभव असेल. तुमच्या सुद्धा सांसारिक अडचणीला दूर करताना जेव्हा भावाने तुम्ही भगवंताकडे गेले तेव्हा भगवंतानी तुमचं सगळं संकट दूर केलेलं आहे. असं म्हणतात की आम्ही प्रार्थना केली आणि भगवंत धावत आला नाही. याचं काय उत्तर? याचं उत्तर आहे की हे तुमच्या भावामध्ये आहे. हे तुमच्या बोलावण्यामध्ये आहे. तुम्ही त्या भावातून बोलावलं तर तो येईल. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे. धन्यतेची देवाचे भाविक जन. कोणाला धन्य म्हटलंय समर्थाने? धन्यते देवाचे भाविक जन. जे भाविक असतील ते धन्य आहे. जे भगवंताचे भक्त असतील ते धन्य आहे. इतरांना धन्य म्हटलेलं नाही. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे त्याला सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होईल. आणि म्हणून आम्ही भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये असं म्हणतायत, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, सदा चक्रवात्रासी मात्रंड ऐसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा गाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत भेटण्यासाठी आपलं अंतःकरण स्वच्छ करावं, निर्मळ करावं आणि त्यानंतर भगवंताची प्रार्थना करावी. असं जर झालं तर भगवंत आपल्यासाठी संकट प्रसंगी धावत येईल. तो धावत येण्यासाठी संसारावरचं प्रेम आम्ही भगवंतावर करावं. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. समस्त प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर वास करतो आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जेने परत्र साधन, जेने होय ज्ञान, जेने होई जे पावन, या नाव ग्रंथ. ग्रंथ बहुत सती नाना विधाने फलश्रुती, जेथे उपजे विरक्ती भक्ती ते ग्रंथो ग्रंथची नव्हे. म्हणून समर्थ म्हणतायत की ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो त्यास ग्रंथ म्हणतात. तसे ग्रंथ अनेक असतात. त्यात अनेक विधी विधाने सांगून फलश्रुतींचे वर्णनही केलेले असते. पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती आणि भक्ती उत्पन्न होत नाही तो ग्रंथच नाही आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, मोक्षे विन फलश्रुती ते दुरेशीची पोथी, ऐकता ऐकता फुडती दुराशाची वाडे. ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात त्या पोथ्या म्हणजे दुराशेच्याच पोथ्या समजाव्यात. जसजसे त्यांचे श्रवण घडते तसतशी मनात दुराशाच वाढू लागते. श्रवणी लोभ उपजले जेथे, विवेक कैसा असेल तेथे, बैसरी दुराशेची भूते तया अधोगती. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो तेथे सारासार विवेक कसा उत्पन्न होणार? ते ग्रंथ ऐकून दुराशेची भूते मानगुटीवर बसतात व त्यामुळे अधोगती मात्र होते. ऐकोनीच फळश्रुती पुढे तरी पावन भनती, तया जन्म अधोगती सहजची झाली. फलश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी हे फळ मिळेल असे जे म्हणतात त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो. व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. नाना फळे पक्षी खाती तेनेची होती, परी त्या चाकोरीची चित्ती अमृत बसे. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वृत्त, परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती. ज्ञानी असं पाहिजे ज्ञान, भजक असं पाहिजे भजन, साधक असं पाहिजे साधन इच्छेसारखे, परमार्थ असं परमार्थ, स्वार्थ असं पाहिजे स्वार्थ, कृपण असा पाहिजे अर्थ मनापासून. ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भक्ताला भजन हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. ज्यास परमार्थाची आवड असते, ज्याला परमार्थाची आवड आहे म्हणजे जो परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता असते. तर तो कंजूस मनुष्य असेल तर त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. म्हणून पुढे म्हटलं आहे, योगियांस पाहिजे योग, भोगियांस पाहिजे भोग, रोगियांस पाहिजे रोग हरती मात्रा.
योगी मनुष्यास योगच हवा असतो. भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असते. कवीस पाहिजे प्रबंध, तर्किकास तर्कवाद, भाविकास संवाद गोड वाटे. पंडितांस पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसांस अदेन प्रीती. कळावंता आवडती नाना कळा, हरिदासा आवडे कीर्तन. शुचिस्मंता संध्यास्नान, कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा. चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. योगी मनुष्याला योगच हवा असतो. भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असते. जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात. तार्किक करण्यास माणसास तर्कवाद करायला आवडतो. भाविकांना भगवत चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. पंडित लोकांना व्युत्पत्तीची गोडी असते. विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते. तर कलावंतांना काय असतं? नाना कला आवडतात. हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मंता संध्यास्नान. हरिदासांना कीर्तन आवडते. धार्मिक लोकांना संध्यास्नान आवडते. कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा. चातुर्य पाहिजे शहाणा आदरेसी. प्रेमळ लोकांना करुणा हवी असते. विचारवंतांना दक्षता हवी असते, तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान. राग ज्ञानी तान मान, मूर्छना पाहे. भक्ताला मूर्ती ध्यान आवडते. संगीतज्ञ असेल तर तो तालज्ञानाकडे लक्ष देतो, तर रागज्ञानी असेल तर तो तानमान मूर्छना आदींकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंडज्ञान, तत्वज्ञानासी तत्वज्ञान. नाडीज्ञानी मात्राज्ञान पाहतुसे. कामिक पाहे कोक शास्त्र, चेटकी पाहे चटक मंत्र. यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. म्हणजे भक्ताला मूर्ती ध्यान आवडते. संगीत तज्ञ असेल तो तालज्ञानाकडे लक्ष देतो, आणि रागज्ञानी असेल तो तानमान मूर्छना आदींकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंडज्ञानाचा विचार करतात. तत्वज्ञानासंबंधी विचार करतात. तर नाडीज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. जो कामी मनुष्य असेल तो शास्त्र पाहतो. जो चेटूक करणारा असेल तो चेटक मंत्रांकडे लक्ष देतो. तर यंत्री असेल तर तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्लाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम. एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिके. एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पाल्लाळ पाहिजे असतो, तर कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात. शूर असतात यांना युद्ध हवे असते, तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्मांचा अभ्यास करतात. मुक्त पाहे मुक्तळिया, सर्व पाहे सर्व कळा. ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे. मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य वाटते. सर्वज्ञ असेल तर तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो. तर ज्योतिषी असेल तर पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ऐसे सांगावे ते किती, आवडीसारखे ऐकती. असे किती म्हणून वर्णन करावे. ज्याला जे आवडते तर तो श्रवण करतो, आणि नाना पुस्तके वाचती सर्व काळ, आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. परत्र साधने विन, म्हणू नये ते श्रवण. जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, ती केवळ कर्मणूकच होय. गोडी विन गोडपण, नाके विन सुलक्षण. ज्ञाने विन निरूपण, बोलोची नाही. ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसं म्हणावं. ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणे कसे म्हणता येईल. तसेच ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यात निरूपण म्हणूच नये. आता असोये बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ गथा गोवी. आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की परमार्थ ग्रंथाचेच श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवाय इतर ग्रंथ निरुपयोगीच होय आहेत. म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पैल पार पाववी विवेक. म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार, सारासार विवेक यांचं निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत, म्हणजे विवेक प्राप्त होऊन पैलपार जाता येते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.